अहमदनगर नकोच भाऊ, खूप सरळ नकोच. पण इथं आल्यानंतर त्यांनी आपल्या बौद्धिक संपदा, श्रम आणि कष्टाच्या जोरावर या ठिकाणी आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आणि आपल्या नगर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना, जसं मला आठवतं की विश्वेश्वरय्या असतील किंवा रामानुजन असेल, रामानुजनच्या मदतीला प्राध्यापक हार्डी धावून आले आणि हार्डी धावून आल्यामुळे रामानुजनने अनेक सूत्र, अनेक समीकरणं 2000च्या आसपास सूत्र त्यानं शोधले. त्या पद्धतीनं अत्यंत जिनियस विद्यार्थ्यांसाठी हार्डीच्या रूपात मला वाटतं घोणसे सर या ठिकाणी धावून आलेले आहेत आणि अतिशय उदार अंतकरणानं दरवर्षी तो हा कार्यक्रम करतायत. उपजिल्हाधिकारी मला वाटतं या क्लासचेच विद्यार्थी आपले आहेत, आपल्याच मातीतले आहेत. ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. गणित या विषयाचं आणि माझं म्हणजे खरं म्हणजे आमची मैत्री काय आहे, कारण आमचे गुण विसंगत आहेत. कारण त्यांना माहीत आहे यांना अजिबात गणित येत नाही आणि मला माहीत आहे की हे काही लिहू शकत नाहीत. गाऊ वगैरे छान शकतात पण लिहू शकत नाहीत. परंतु गणिताच्या बाबतीत गंमत सांगतो, एक प्रज्ञा पाहिजे. प्रतिभा आणि प्रज्ञा हा वेगळा विषय आहे. प्रतिभा म्हणजे कल्पना स्वैर सोडता येते. प्रज्ञा मात्र त्याच विषयामध्ये आपल्याला पूर्णपणे अभ्यास करून त्यामध्ये एक क्षमता निर्माण करावी लागते. आम्ही ज्यावेळेस इयत्ता 4थीमध्ये होतो, आमची गुरुजी एक गणित आम्हाला नेहमी घालायची की एका हौदात 10 बादल्या पाणी होतं, 2 बादल्या पाणी गळालं, खाली किती राहिलं. मग 10 + 2 8. दुसऱ्या दिवशी गुरुजी तेच सांगायचे, आज 3 बादल्या गळालं, खाली किती राहिलं. मग एक मुलगा एके दिवशी उठून म्हटला, गुरुजी जर हौद रोजच गळत असेल तर तुम्ही त्याला सिमेंट का लावून घेत नाहीत. मग गुरुजींनाही वाटलं हे खरंच आहे ना, कारण उदाहरण आपण बदललं पाहिजे. पण त्या मुलामध्ये प्रज्ञा नव्हती, त्याच्यामध्ये प्रतिभा होती. हा त्या प्रज्ञा आणि प्रतिभेतला फरक आहे. प्रतिभा ही स्वैर असते आणि प्रज्ञा ही त्या विषयावर कॉन्सन्ट्रेशन करत असते. प्रज्वल असेल, अथर्व असेल, इतर सगळेजण असतील, हे प्रज्ञावंत आहेत आणि थोडेसे कमी मार्क पडणारे आणि जीवनाचा आनंद लुटणारे हे प्रतिभावान आहेत. आणि या दोन्हीतही नसलेले, त्यांना वेगळा शब्द आहे इथं मी तो वापरत नाही, परंतु त्यांनीसुद्धा हारण्याचं काही कारण नाही, कारण जगण्याच्या अनेक वाटा आहेत. मला वाटतं मी पहिल्या वेळेस 11वीला ज्यावेळेस आमच्या वडिलांनी आमची क्षमता न ओळखता मला गणिताच्या तासाला बसवलं, प्राध्यापक पहिल्या दिवशी आले आणि प्राध्यापकांना थोडंसं एक समजायला पाहिजे होतं की ह्या विद्यार्थ्यांवर पहिल्या दिवशी इतका वार जर केला तर निम्मा वर्ग कमी होण्याची शक्यता आहे. आणि त्यांनाही तेच हवं होतं, कारण वर्ग खूप भरलेला होता. म्हणून त्यांनी आम्हाला गणित एक असं सांगितलं की पुणे आणि मुंबई 200 किलोमीटर अंतर आहे. पुण्याहून एक रेल्वे निघाली 150 किलोमीटर वेगानं, मुंबईहून त्याच वेळेस एक रेल्वे निघाली 200 किलोमीटर वेगानं. पुण्याहून निघालेल्या रेल्वेच्या त्या इंजिनच्या टाळक्यावर एक माशी बसलेली होती. ती माशी उडाली आणि मुंबईहून जी रेल्वे येते ते इंजिनाच्या टाळक्यावर जाऊन बसली. तिथं बसलून पुन्हा उडाली, पुन्हा पुण्याच्या येऊन बसली. त्या दोन्ही रेल्वेंची धडक झाली, म्हणजे काहीच अंतर त्यांच्यामध्ये मिलीमीटरचं सुद्धा राहिलं नाही. आणि सरांनी विचारलं ती माशी एकूण किती अंतर उडाली असेल. मी पुन्हा त्या वर्गात सुद्धा गेलो नाही. पण अशी क्षमता आपल्याला ओळखता आली पाहिजे की बाबा हे आपलं काम नाही, जगण्यामध्ये अनेक दुसऱ्या वाटा आहेत, ते आपण केल्या पाहिजे. पण गणित या विषयाचं कुतूहल असं आहे की गणित हा विषय फक्त गणित नाही, तो आयुष्य शिकवतो, तो जगणं शिकवतो. जसा शून्याचा शोध आर्यभट्टनं लावला, काही जण आर्यभट्ट म्हणतात, भट्ट ते चूक आहे, ते आपल्याला सवय आहे महेश भट्ट वगैरे त्याच्यामुळं, पण ते आर्यभट्ट होते. त्या आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला आणि ब्रह्मगुप्तानं सुरुवातीला शून्य गणनेत कसा वापरायचा ते शिकवलं. आणि त्यामध्ये जर आपण अभ्यास केला तर पूर्ण आयुष्य त्यामध्ये आहे. म्हणजे हे सगळं जग शून्यवत होतं. शून्य म्हणजे अभाव. या जगामध्ये काही नव्हतं. 1 पासून पूर्णत्वाला सुरुवात झाली आणि 1च्या आधी ईश्वर एकच आहे. जगामध्ये ईश्वर एक आहे. जगाची निर्मिती झाली, तिथं ईश्वर निर्माण झाला, म्हणजे शून्यानंतर 1 आकडा निर्माण झाला. ईश्वराने ब्रह्म आणि माया हे 2 प्रकार निर्माण केले. म्हणजे याला आपण 2 आकडा म्हणूया. ते 2 आकड्यातून रज, तम आणि सत्व हे 3 प्रकार त्रिगुण तयार झाले, म्हणजे तो 3 आकडा आहे. यातून माणसाच्या संसाराला उपयोगी पडतील असे 4 वेद तयार झाले. त्यामध्ये अथर्ववेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद हे 4 वेद तयार झाले. त्यातून पंचमहाभूतं तयार झाले, म्हणजे वायू, अग्नी, जल, जमीन आणि आकाश हे पंचमहाभूतं तयार झाले. त्यातून पूर्ण जग आकाराला आलं आणि आपण सजीव नावाचा प्राणी त्या पंचमहाभूतातून तयार झाला. मग आपण निर्माण झाल्यानंतर आपल्याला षडरिपू आपल्यामध्ये आले, 6 आकडा. षडरिपू म्हणजे आपल्या मनातल्या भावना. मग काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मत्सर आहे. आपण खूप अभ्यास करतो म्हणजे काम आहे. ते काम जर नीट झालं नाही तर पालकांना जो येतो तो क्रोध आहे. म्हणजे हे षडरिपूचे प्रकार आहेत.
लोभ म्हणजे मला पुढं काहीतरी व्हायचं आहे, मी खूप मोठा होईल हे वगैरे, ते लोभ असतो. मोह आपल्याला मार्काचा मोह आहेच. आणि काहींना मद चढतो, अहंकार चढतो, की मला खूप मार्क्स पडले, तो अहंकारी होतो. आणि मत्सर म्हणजे मला पडले पण त्याला का पडले बुवा, असा एक मत्सराचा भाग आहे. हे 6 आपले शत्रू असतात. तो षडरूपू नावाचा विषय आहे, तो 6 आकडा. आणि माणूस जसा जगायला लागला, रंग उधळायला लागला, तसे सृष्टीतले 7 रंग बाहेर आले. म्हणजे तो 7 आकडा, हे सप्तरंग इंद्रधनुष्यात जे दिसतात ते बाहेर आले. हे सगळं जग कशात बंदिस्त करावं म्हणून 8 दिशा निर्माण झाल्या. त्या 8 दिशा आहेत म्हणून 8 आकडा आला. आणि मग नवरस, माणूस ज्यामध्ये जगतो, की या नवरसाच्या बाहेर माणूस जगू शकत नाही. मग त्यात हास्यरस आहे, जो आपण आत्ता अनुभवला. आपण गणिताचे असलात तरी हसता, ही आनंदाची गोष्ट आहे. आपल्याकडे एक पद्धत आहे, सायन्सचे असाल तर गंभीर चेहरा करा, आर्टचे असाल तर हसा, तसं काही नसतं. खूप गंभीर चेहरा करून हे जग सुधारल्याचं काही कुठं उदाहरण नाही. आणि शासनाला सुद्धा मान्य नाही माणसं हसल्याचं, कारण ते आधार कार्डला थोडं हसलं तरी म्हणतात दात मिटा. मग ते आधार कार्डवरचे फोटो तुम्ही पाहिले असाल, तुम्ही आपल्यालाच ओळखू येत नाही. म्हणजे ते बरं झालं ते आधार कार्ड फार उशिरा आलं, ते लवकर आलं असतं आणि त्याहून लग्न जमवायचे असले तर कोणाचंच लग्न झालं नसतं. ते असा प्रकार आहे. मग ते माणसाला म्हणजे त्या शासनालाच हसणं जमत नाही. मग हास्य आहे, बिभत्स आहे, भयानक आहे, शांतरस आहे, हे नवरस आपल्यामध्ये आले. आणि एकदा माणसानं हे नवरस भोगले, 9चा आकडा संपतो आणि पुन्हा आपण शून्यवत होतो, म्हणजे पुन्हा शून्याकडे जातो. हे संपूर्ण आयुष्य 0 ते 9 या आकड्यामध्ये बंदिस्त झालेलं आहे. म्हणजे गणित ही आपल्या जगण्याची रीत आहे. आणि तुम्ही पाहाल, पृथ्वी जशी फिरते तसे पुन्हा आम्ही तिथे येतो. बालपणी आपण रांगतो, वृद्ध झाल्यावर रांगावंच लागतं. बालपणी दात नसतात तोंडात, काहीतरी आई काला करून घालते. म्हातारपणी दात नसतात, कुणी घातलं तर घालतं, नाही तर झालं तरी नाही. ते एक दुर्दैवच आहे. एसटीचं तिकीट लहान मुलाला अर्धच असतं, म्हाताऱ्याला अर्धच असतं. म्हणजे पुन्हा 9कडून आपण 0कडे जातोच. आणि तुम्ही जर बारीक विचार केला तर पूर्वी जंगलामध्ये कच्च्या भाज्या खायचे लोक, कारण अग्नीचा शोध लागलेला नव्हता. गारगोटीवर गारगोटी घासल्या, अग्नीचा शोध लागला, इतके सगळे भाज्या शिजवायला लागले, मांस शिजवायला लागले, इतके मसाले टाकायला लागले. आता सगळी पचनसंस्था इतकी बिघडायला लागली की माणसं पुन्हा कच्च्या भाज्या खायला लागली. म्हणजे पुन्हा आम्ही 9कडून 0कडे येतो. पूर्वी जंगलामध्ये एकटे माणसं राहायचे, लज्जा नावाचा विषय नव्हता, कपडे अंगावर नसले असले कारण एकमेकाला कोणी भेटत नव्हतं. नंतर एकाला 2 भेटले, झाडाच्या वल्कला पासून वस्त्र बनवले, झाडाच्या पानापासून वस्त्र बनवले. नंतर समूह निर्माण झाला, नदी पाहून गावं बसले आणि माणसाला वाटायला लागलं आपल्याला कपड्यांची गरज आहे, म्हणून कपडे विकसित होत गेले. आपल्या पिढीपर्यंत बऱ्यापैकी ते विकसित झाले. पण तुम्ही जर आता आजूबाजूला पाहिलं तर आता पुन्हा 9कडून 0कडे वाटचाल सुरू आहे. म्हणजे चांगली पॅन्ट 1000ला आहे, फाटलेली 2000ला आहे. ते शिवून फाडतात की फाडून शिवतात ते समजत नाही. म्हणजे काल परवा मी पुण्याला गॅदरिंगला गेलो, समोरून तरुण तरुणींचं टोळकं येताना दिसलं, अक्षरशः बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होते. म्हणजे कुणाचं इथं फाटलंय, कुणाचं इथं फाटलंय, कुणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्यात. आणि आई पूर्वी तिला लाज वाटायची सांगायला, तो माझा मुलगा आहे, फाटक्या कपड्यातला सांगत नव्हते, आता सांगते, तो मधला नाही का जास्त पॅन्ट फाटलेला, तो माझा आहे. काय अभिमान आहे. हे सगळं नशीबच फाटलेलं आहे काय. मग हे जे सगळे नवीन प्रलोभनं आपल्याला आलेले आहेत, आपला विषय जरी गणित असला आणि आपल्या डोळ्यात जरी भविष्याचे स्वप्न असले, असं होऊ देऊ नका की तुम्ही खूप मोठ्या उंचीवर गेलात पण आपली आई कुठंतरी अजूनही रानात राबते, वडील कुठंतरी जुन्या घरात खितपत पडला आहेत आणि आपण मात्र त्या पदाच्या मोहानं त्यांच्याकडे पाहतसुद्धा नाही. असं जर आपण केलं तर आपण गणित शिकतात पण आयुष्याचं गणित मात्र आपलं चुकलेलं असेल. मग आज अनेक माणसं सांगतात माझे 2 मुलं अमेरिकेत आहे पण अंत्यविधी करायला कोणी आलं नाही. हे संस्कारही पाहिजे, कला पाहिजे, आयुष्याचे रंग आपल्यामध्ये आले पाहिजे आणि गणित हे विषय आपल्याला ते जगणं शिकवतो हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून सर अनेक प्रलोभनं आता मुलांवर आलेले असतील, मी जास्त काही सांगत नाही पण आपण अत्यंत शार्प आहात. सर ही नवी पिढी इतकी शार्प आहे की एक विद्यार्थी एका सरांच्या पिरियडला बसतच नव्हता, प्राध्यापकांच्या, त्यांचं लक्ष होतं हा बसत नाही याच्याकडे आपण पाहू. शेवटी परीक्षेला तो एकदा बसला मुलांबरोबर एका तासाला, शेवटी परीक्षा झाली, 100पैकी त्याला 99 मार्क्स पडले. मग सरांनी त्याला बोलून घेतलं, म्हणे बाळ तुझा एक मार्क कुठे गेला. तो म्हटला सर मी चुकून तुमच्या एका तासाला बसलो होतो. म्हणजे हे खाजगी क्लासेसचं नाही सांगत मी, आमचं सांगतोय तिकडचं.
आमच्या अशा शिकवण्यामुळं तुमचं मात्र जोरात चाललेलं आहे असा तो सगळा, इतकी सगळी शार्प पिढी आहे. पण ही बुद्धिमत्ता त्या ठराविक दिशेला गेली पाहिजे, कारण आपल्याकडं तुमच्या नशिबानं प्रचंड विज्ञान तंत्रज्ञान तुमच्या मदतीला आहे, पण त्याच्या किती अधीन व्हावं हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून आपण मोबाईल वापरत असाल, प्रज्वलनं सांगितलं की ते रील्स आहे, छोटे छोटे रील्स आहेत की दान दान दान, आणि ते रील्स पाहून आता माणसं रील्स बनवायला लागले, आपण चंचल व्हायला लागलो. हे सगळं सोडून आपली बुद्धी स्थिर कशी होईल? अहो सर, इतके मोबाईलमध्ये गडलेले आहेत माणसं, भाजीवाला पटकन हिशोब करतोय तोंडी. आमच्या गणिताच्या एखाद्या माणसाला तो हिशोब येत नाही, कारण ते त्याची सवय. आणि मी कॉलेजमध्ये गेल्यावर आता इतकं ओळखतो ना, एखादा विनोद सांगितल्यावर काही मुलं असे नुसते असे म्हणजे ओळखून घ्यायचं, हा आभासी जगात आहे, याला वास्तवातलं काही मान्य नाही. मग इथं मोबाईलचं चित्र काढलं असतं तर त्यानं पाहिलं असतं मोबाईलमधला दिसतोय कोणीतरी वगैरे असं. तर त्या आभासी जगापासून आपण दूर झालं पाहिजे, कारण ते वापरा, पण ते तंत्रज्ञान आहे, सुंदर आहे, पण त्याचा किती वापर करावा हा फार मोठा प्रश्न आहे. सगळ्याचे फेसबुक अकाउंट आहेत, फेसबुकमुळं आम्हाला जागतिक चिंतेची सवय आहे. तुमचे नाही म्हटले, ते इंस्टाग्राम असेल. इंस्टाग्राम म्हणजे ते पालक नसलेलं वधूवर सूचक मंडळच आहे ते. म्हणजे काही राज्यामध्ये मुलांना मुली मिळत नाही, ते महाराष्ट्रातल्या मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, मी इंजिनियर आहे ते. अरे बाबांनो, तिकडचे पाठवतात, तुम्ही काय करता? आणि ते असं खोटं लिहितात प्रोफाईल, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी बागायतदार आहे. मग मुलीला वाटतं हा आहे जबाबदार रुबाबदार माणूस दिसतोय, मग चॅटिंग नावाचा रम्य प्रकार सुरू होतो. मग आईवडिलांना न सांगता लग्न होतं. महाराष्ट्रामध्ये पोलिसांना जर तुम्ही विचारलं, 100च्या वर मुली या वर्षामध्ये अशा निघाल्या की त्या तिथं गेल्यानंतर त्यांना समजलं हा इंजिनियर नाही, डॉक्टर नाही, हा गुंड आहे, मवाली आहे, हा गँगस्टर आहे, आणि त्या उद्ध्वस्त होऊन परत आलेल्या आहेत. त्या उद्ध्वस्त झाल्याच, पण आईवडिलांना सुद्धा उद्ध्वस्त केलं. म्हणून सगळ्या ताईंना माझी विनंती आहे, त्या आभासी जगावर तुम्ही विश्वास ठेवू नका, अजिबात विश्वास ठेवू नका. त्याच्यावर येणारे फोटोसुद्धा खरे आहेत का ते तपासून पहा. अहो फेसबुकवर फोटोसुद्धा खरा टाकत नाही, दुसराच एखादा टाकतात सुंदर चेहरा, फ्रेंड रिक्वेस्ट जास्त येतात. प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते, असं आहे का? आणि जागतिक चिंतेची सवय लागलेली आहे. आमच्या एखाद्या स्त्रीनं जर सहज त्यावर असं टाकलं फोटो आणि खाली जर असं लिहिलं मला सर्दी झाली, टाकून पहा, तुम्हाला तासाभरात जगभरातून हजारो कमेंट्स येतील. मॅडम अमुक गोळी घ्या, मॅडम याची वाफ घ्या, त्याचा मलम लावा. आणि घरात बायको शिंकत फिरते, तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. कोण कुठल्या अनोळखी मॅडम त्यांना सल्ले. आमची सख्खी बहीण लग्नाची आहे, तरुणांना त्याचं दुःख नाही. ऐश्वर्या रायचं लग्न झालं, यांना फार दुःख झालं. त्या दिवशी देशातले निम्मे तरुण जेवलेच नाही, आणि निम्म्यांनी अभिषेक केला हिचा संसार सुखाचा हो. आता ती त्याच्याशी नाही तर तुझ्याशी लग्न करणार होती का नाही? म्हणजे आपल्यापर्यंत येत नाही त्याचं दुःख बाळगता कशाला तुम्ही? पण आम्हाला हे नको ते विशाल दुःख बाळगून आपले स्वप्न भंग पावण्याची जी सवय लागलेली आहे त्यावरून तुम्ही भानावर या. एकच गोष्ट लक्षात ठेवा, ते रील्स पाहून, ते व्हॉट्सॲप पाहून, ते फेसबुक पाहून तुम्हाला वाईट वाटेल, तुमच्यात कोणी नसेल, पण त्यातल्या त्या सुंदर स्त्रिया पाहून आमच्या तरुणांना आता आमची आईसुद्धा कुरूप वाटायला लागली. पण मित्रांनो, या जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे. बाथरूममध्ये साबणाचा तुकडा दिसला तर तुम्ही ओरडता, मम्मी मला नवा साबण दे, दिला जातो. पण तो तुकडा कुठं जातो? तो फेकून दिला जात नाही. तुमचे पप्पा तो तुकडा लावतात, कारण त्यांना माहीत आहे आपल्या मुलामुलीला जर शिकवायचं असेल तर आपल्याला काटकसर करावी लागेल. हे भान आणि ही जाण आपल्यामध्ये आली पाहिजे. या समाजामध्ये तुम्हाला कोणी फसवील, मित्र फसवील, मैत्रीण फसवील, समाज फसवील. फक्त दोनच माणसं तुम्ही कसेही वागलात तरी बिचारे तुम्हाला जवळ करतील, फसू शकणार नाहीत, एक आई आणि दुसरे वडील. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा. म्हणून मला वाटतं गोंसे सरांनी गणित शिकवताना हे जे आयुष्याचं गणित आपल्याला शिकवलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांच्या क्लासेसची ही जी वाटचाल सुरू आहे दैदिप्यमान, ती खूप सुंदर आहे, कौतुकास्पद आहे. आणि तुमची त्यांना जी साथ आहे ती अनमोल आहे, पालकांचा विश्वास आहे. म्हणून मला वाटतं आपल्याला जर भविष्याकडे झेप घ्यायची असेल तर आपल्यासमोर हे आयडॉल आहेत. उपजिल्हाधिकारी साहेब आपल्यासमोर बसलेले आहेत. काहीतरी गाडी आहे, लाल दिवा आहे, बेल मारला का शिपाई येतो म्हणून ते पद मोठं आहे असं म्हणू नका. ते जनसेवेचं, लोकसेवेचं पद आहे. आणि आपल्याला गरिबांची सेवा करायची, त्यांची अश्रू पुसायची.
एवढंच लक्षात ठेवून आपण जर वाटचाल केली, समाजभान ठेवलं, तर आपल्या भविष्याबरोबरच या समाजाचं भविष्यसुद्धा घडेल. गोंसे क्लासेस त्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणून मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.